नमस्कार, मी श्रुती आजच्या या विशेष मुलाखतीत आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आजच्या या खास मुलाखतीत आपल्या भेटीसाठी आले आहेत आशिष, म्हणजे तुमच्या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व बंटी बाफना. तर आपण बंटी सरांकडून जाणून घेऊया त्यांचं बालपण, समाजकारण आणि राजकारणातील त्यांचा पुढील प्रवास. बंटी सर म्हणजेच आशिष सर, आपल्याला नमस्कार. नमस्कार. तर सर, कसं गेलं आपलं बालपण आणि कुठे आपण लहानाचे मोठे झालात? बघा, मी राहायला अहमदसलरमध्ये होतो आणि टिपिकल एक म्हणजे मारवाडी फॅन, आगे दुकान पीछे मकान, तिकडे राहिलेलो आहे आणि एक मिडल क्लास फॅमिलीमध्ये माझा असा जन्म झाला. लहानाचे मोठे झाले. शाळा कोणती? शाळा माझी गुरु नानक. अच्छा. आणि पुढील शिक्षण म्हणजे तुमचं कॉलेज वगैरे कुठे? आय डन माय कॉलेज फ्रॉम SIWS कॉलेज. अच्छा. बरं, राजकारणात यावं, समाजकारण करावं, ही लहानपणापासूनच तुम्ही स्वप्न उरी बाळगलेलं की कसं, कधी ठरवलं? बघा, मी बालपणापासून म्हणलं तरी तुम्हाला बोलेल, मी फ्रॉम स्कूल डेज मी चॅरिटी करत आलो होतो. ओके. आणि चॅरिटी आणि पुढे जाऊन आपली स्वतःची ट्रस्ट निर्माण करायची आणि लोकांचं कसं समाज कल्याणाचं काम करता येईल जास्तीत जास्त, त्या हिशोबाने त्या नेतृत्वावर चालून माझं हे काम आज मी इथे पोचलो आहे. अच्छा. आणि पुढे पण राहून पॉवरमध्ये येऊन चांगलं अजून एक्झिक्युशन करता येईल यासाठी माझे हे प्रयत्न केलात. हा, तुम्ही लहानपणी तुमच्या घरात कोणाचं राजकीय तुम्हाला पाठिंबा होता किंवा कोणी घरामध्ये होतं का या क्षेत्रात? नाही, तसं काही कोणीच नाही. आय एम द फर्स्ट गाय. अच्छा. या पण कसं आहे माहिती आहे, मी खूप लोकांचे जवळून स्ट्रगल फेस बघितलं आहे. अच्छा. आणि मिडल क्लास, लोअर मिडल क्लास कसे ते वरती आले. आज पूर्वीचा काळ कसा आता वेगळा झाला. आता जो डेव्हलप होतो त्याला राहणीमान लोकांची कशी वाढली पाहिजे, लोकांना कशा सोयी मिळाल्या पाहिजे, सुखसोयी खालचं सरपासून लोकांची पण त्या हिशोबाने म्हणजे, आणि लोक सुखसोयी मिळाव्या त्याचाच मी माझा प्रयत्न राहील. मग सर, तुम्ही या क्षेत्रात येताना रिपब्लिकन सेनाच का निवडलीत? रिपब्लिकन सेना निवडली कारण बघा, मी वावरलो, माझं आयुष्य गेलं जय भीम समाजात. बरं. आणि तिथे आज मी म्हणजे बोललात तर तुम्ही जवळपास 9 ते 10 हजार जण जय भीम समाजाचे म्हणजे मित्रगण आहेत सगळे तिकडे. तसेच बाकी काय सगळेजण आहेत ते मला बंटी म्हणून चांगली माझे रिलेशन सगळ्यांचेच नायगावमध्ये अख्खा वॉर्ड नंबर क्रमांक 200 जवळपास मला 80% लोक ओळखतात. आणि त्या या पक्षाच्या मार्फत एवढंच होतं की जय भीम समाज. आणि तसंच आनंदराज आंबेडकरांनी मला स्वतः सांगितलं की बाफनाजी आप आइए, हमारे माध्यम से भी आपको अच्छा ये कोऑपरेशन मिल जाएगा आपको. मग तुम्ही व्यवसायाने सोनार, बरोबर ना? हां. आणि तुम्ही या क्षेत्रात वळताना असा कोणता टर्निंग पॉईंट होता की तुम्हाला पटकन राजकारणात यावंसं वाटलं किंवा आदरणीय आंबेडकर साहेब तुम्हाला जेव्हा भेटले, असा कोणता क्षण होता तो? बघा, माझं काम असं सलग कित्येक गेल्या 15-20 वर्ष सुरूच होतं. पण आता कसं माहिती आहे, एक ट्विस्ट म्हणजे येतो, म्हणजे कसं माहिती आहे, सडनली असं वाटलं की आपण चॅरिटी करतोय, आपली ट्रस्ट बनवतोय, त्याला चांगलं एक्झिक्युशन देऊन चला चांगल्या मोठ्या माध्यमात म्हणजे त्याला आपण बोलतो ना त्याला की अजून म्हणजे टिल स्टेट लेवल, टिल वरच्या सेंट्रल लेवलपर्यंत घेऊन जाणं, ह्याचा विचार करून मी हे काम केलं की आणि चांगलं एक्झिक्युशन होईल, लोकांसाठी काम करणं हाच माझा हेतू आहे. छान. म्हणजे युवा नेतृत्व तुम्ही इथे करणार तर, आणि तुम्हाला नायगावचा तुमच्या वॉर्ड क्रमांक 200चा कायापालट करायचंय, लोकांचे प्रश्न सोडवायचे. तर सर, राजकारणात आल्यावर तुम्हाला उमेदवारी तर मिळालीच, पण आता उद्या तुम्ही निवडून जर आलात या वॉर्डमधून, म्हणजे आपण यावंच अर्थात, त्याबद्दल प्रश्नच नाही, पण तुम्ही निवडून आल्यावरती तुमचं काय उद्दिष्ट आहे? तुमच्या वॉर्डमध्ये तुम्ही काय बदल करणार आहात? बघा, बरीच काही अशी कामं आहेत जी थकली आहेत. जसं की तुम्ही म्हणाल मेडिकल फॅसिलिटीज आहेत. म्हणजे समजा मिडल आणि नोडल मिडल क्लाससाठी समजा तुम्ही बोलाल मेडिकल फॅसिलिटी, मेडिक्लेम पॉलिसीज आहे. तसंच त्यांना आजकाल बघा किती यूथ बेरोजगार आहे, रोजगार देणं, त्यांना प्रोव्हाइड करणं, त्यांचं कसं त्या लेवलने कशी त्यांची राहणीमान वाढेल, त्याप्रमाणे माझा नायगाव कसा विकास करेल या दृष्टिकोनाने मी माझं काम करेन. सर, आत्तापर्यंतच्या आपण सामाजिक कारकिर्दीत आपण अशी कोणती उल्लेखनीय कामं केलीत, काही सांगू शकता? जसं की बघा, माझ्या विभागात आता सध्या जे रिडेव्हलपमेंट होत होतं, इकडनं जवळपास म्हाडामध्ये 18 ते 20 हजार पब्लिक गेले. त्यांच्यासाठी बेस्टच्या माध्यमातून बस सेवा सुरू केली. तिकडनं 216 नंबरची बस, ती अख्ख्या विभागात जाऊन ती म्हाडा ते थेट दादर ते परत म्हाडा. अरे वा. तसेच बरेच काही याचे म्हणजे मेडिकल फॅसिलिटीज म्हणा, तुम्ही
म्हणजे वयोवृद्ध लोकांसाठी गोल्फ कार्ट म्हणा, तसे बरेच काही उपक्रम मी राबवलेत आणि अजून मी काम याच पद्धतीने करेन. याच्यात तुम्हाला मी शाश्वती देतो, आश्वासन. अरे वा, छान. सर, या माध्यमातून आपण आपल्या वॉर्ड नंबर 200च्या जनतेला काय आवाहन करू इच्छिता? मी माझ्या वॉर्ड क्रमांक 200च्या नागरिकांना, माझ्या बंधू भगिनींना मी हेच सांगू इच्छितो की कृपा करू यावेळेस मी जर का आलो तर तुम्हाला माहिती आहे आपली सर्वांची स्वप्न मी पूर्ण करीन, हे मी तुम्हाला शाश्वती देतो. छान. तर आज आपण भेटलो सगळ्यांचं आवडतं आणि लाडकं युवा नेतृत्व असलेले आशिष सरांना, म्हणजेच आपल्या सगळ्यांचे लाडके बंटी बाफना सरांना. तर बंटी सरांना आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया. सर, आपल्याला आपल्या उदंड आणि भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तुम्हाला पण धन्यवाद मॅडम. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय जिनेंद्र.